महाराष्ट्रातल्या प्रत्येक निवडणुकीत वापरलं जाणारं नाव ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो, जय भीमराय, जय सावित्री, जय ज्योतिबा, जय रमाई, जय जिजाई. सगळ्यांना वंदन करतो. आणि ही बाई काय म्हणून राहिली, महाराष्ट्रात इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस वापरलं जाणारं नाव छत्रपती शिवाजी महाराज. ह्या बावळट मुलीला हे समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज तर आहेच ग, पण डोकं लाव. त्या बाबासाहेबांना संविधान निर्माण केलं, असे का करता तो जातीवाद तुम्ही? त्या संविधानामुळं मतदानाचा हक्क मिळाला तुला, घाणेरडी बाई, कळलं काय? बाबासाहेबाचं नाव आदरानं घेत जाजो. तसं छत्रपती शिवाजी महाराजाचं घेतं ना, तसं आदरानं बाबासाहेबाचं नाव घ्या. घाणेरडी बाई, ही घाणेरडी बाई जातीवादी करते. मराठा समाजाची आहे ती, जातीवाद करते. अशा लोकांना मला एकच सांगायचं आहे, अरे जातीवाद करू नकोस. एकाच मायच्या पोटातून जन्माला आलेलो आपण. जीवनात दोनच सत्य आहे, जन्म आणि मृत्यू. नाव घ्यायच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घ्यायच्या वेळेस बाबासाहेबाचं घ्यास लागते. जो छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घेईन त्याला बाबासाहेबाचं नाव घ्यास लागन. ज्यानं जो बाबासाहेबाचं नाव घेणार त्याला छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घ्यास लागन. कारण हा जगाचा कारभार तुम्हाला माहिती आहे, दोनच राजांपाशी आहे, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब. तर दोन राजे, हा भारताचे दोन राजे आहे. तर ह्या घाणेरड्या बाईला माझं एकच सांगण्यात, जातीवाद करू नकोस. मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी तुला दिला. तुझ्यामुळं वाईट महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण झाली पाहिजे नाही, कळलं काय? अशा बावळट बायांना माझं एकच म्हणणं आहे की व्हिडिओ काढायचं तर काढत जाय, पण चांगल्या पद्धतीनं काढ, की जातीवाद करू नको. अशा बावळट बायांना माझं एकच म्हणणं आहे. बरोबर बोलतो ना भाऊ? जय भीम, जय शिवराय. सगळा महामानवाचा आदर करायचा. महाराष्ट्रातली राहतो आपण, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे. तर सगळ्या महामानांना आदरानं बोलायचं, त्याचं नाव घेऊन बोलायचं, त्याचं नाव आदरानं घ्यायचं. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानं होत नाही. बाबासाहेब म्हणायचं. सावित्रीबाईला विसरायचं नाही, ज्योतिबाला विसरायचं नाही, जिजाईला विसरायचं नाही, शिवरायांना विसरायचं नाही, तर अल्लाबाई होळकरला पण विसरायचं नाही, रणरागिणी लक्ष्मीबाईला पण विसरायचं नाही. कारण त्यांच्यामुळं आपण श्वास घेऊन राहिलो, जगून राहिलो. ह्या भिकारचोट बाईला माझं एकच सांगणं आहे. शेअर करा. आता चुकलं असेल तर मला माफ करा, कमेंट करून सांगा खरं बोलतो की काय. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय.